शोभा टाळी वाजा टाळी टाळी हा होता टाळी वाजा फक्त टाळी टाळी जोरात थांबा होता टा 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 फक्त मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी प्रेत झाली गुलाबाच्या फुलावने दिसायला लागले ना परत सूर्य फुलावने माना टाकले होते काही काही सुरुवातीला टाळ्या वाजवल्या प्रसन्न होतं रोज टाळ्या वाजत आरोग्य सुद्धा निरोगी राहतंय विडवलं हो मागा म्हणताय तर हेच द्या मनशी काही मागा हेची देगा पांडुरंगा हरिदासाच्या घरामध्ये पुन्हा काय हरिदास नेमकं करतात काय ऐका ज्ञानोबा यांच्या समकालीन घटना जयपाल नावाचा एक राजा होता उत्तर भारतातली कथा आणि ज्ञानोबा यांची संपूर्ण भारत यात्रा त्या कालावधीमध्ये चालू होती जयपाल नावाचा राजानं त्याला 5 मुली झाल्या मायबाप आणि त्यांनी राणीलाच एक दिवशी दम टाकला आता जर 6वी मुलगी झाली तुला जिवंत ठेवणार नाही काय माणसाच्या अंतःकरणात अजून बी कधी बदल व्हायचा मुलगा आणि मुलगीने काय भेद करायचं मुलापेक्षा मुलगी बरीन प्रकाश देते दोन्ही घरी पोराचं काय खरे बुटानीच हाणता येते म्हातारपणात चांगलं निघलं तर ठीक आहे नाही तर सर्रच पोरं बावळटच येते पण मुलगी खरं बापाची इज्जत कन्या सासुराशी जाय पण महागे परतोनी ही कन्याचंच अंतःकरण आहे मुलाचं नाही मुलगी इज्जतच जपते पण आपल्याला किंमत नाही विडवलं घरात पाहून आलं चहाला दोष नसलं मुलीला जर दूध आणायला लावलं तर 5 रुपयाचा ठोकळा मोठी दाबते फुलपत्र महाग झाकून नेते मागच्या दरवाज्यात दूध आणून चहा पाजून पाहुणा रिटर्न आयला टेन्शन नाही मुलीची क्वालिटी पोराला लावा दूध आणायची तांब्या ठोकला टाकतात पाहुणा पुन्हा हल्ली तर दूध आणायला निघालो बँजेतला खुळखुळा वाजवतो का काय धसकाटा तुला का बोबाटाच करायची कशी सवय जरा चापून चुपून राह ना तू गायवानी बोर असते त्यांना काय सुंबर रे का काय तवा ही चित्री जागा शाळा भरली बापाने विचारला ताई तुला किती वया लागतात पप्पा मला 6 वय आणा पैसे कमी असेल तर 5च आणा एका वयचं 2 भाग करते विषय भाग होते पण माझी कधीच तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका मुलीची क्वालिटी किती बोलण्यात गोडा बापाने पोरलेस वेगळे तुला किती वय आणायचे मला आणाहीच 22 काय शाळा पेटवायची काय 22 वयाचं काय करतो रे मूर्खा पुढून तर काय लिहित नाही मागून लिहितो ह्याची नावं काढ त्याची नावं काढ तुझा अभ्यास कोणत्या कंपनीचा बघ मागून सुरू होतोय ही असली गायबानी पोर आहे त्या संस्कारच नाही आणि मुलगी इज्जत जपते पण आपल्याला किंमत नाही म्हणून एक वाक्य सांगतो मुलीला जगू द्या मुलाच्या समान वाचवा मुलीचा प्राण मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीचे शान अरे मुलगीच ठेवते आई बापाच्या कष्टाची जाण म्हणून मुलीच्या पोटी जन्मण्यातील श्रीकृष्ण भगवान स्त्री शक्तीला सन्मान द्या स्त्रियांचा सन्मान करा अरे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा आता शिवजयंती झाली 2 दिवसापूर्वी कुणी घडवलेत राजे माझी जाबुने माझी जाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा टाळी वाजा टाळी टाळी टाळ छत्रपती शिवाजी महाराज की चित आनंदाने नांदत होती प्रजा आनंदाने नांदत होती प्रजा पूर्ण समाज बनत होता जग राजा पूर्ण समाज बनत होता जग राजा सर्व जाती धर्म केला गाजावाजा केला गाजावाजा माझी जाबुने जिजाऊने जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा आशा वागिनीचा तेव छावा
दागिनीचा देव जावा गनिमान कसाटे जावा डोक्यात गणी मी गावा बेटीचा धाडला सांगावा बेटीचा धाडला सांगावा अफजल खानाच्या भेटीसाठी राजाने नक्षीदार श्याम्याने उभारला नक्षीदार श्याम्याला कन डौलत डुलत आला कन डौलत डुलत आला कन डौलत डुलत आला दयाल बंडा त्याच्या संग दिला जीवबाच्या संग जीव महाला शिवबाच्या संगती महाला शिवबाच्या संगती महाला छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता अहिल्या माते की ओ शिवाजी हमारे गले लग जाओ खानाला हात पुढे गेले राजांनी खानाला आलिंगन दिलं भगव्या झेंड्याचा शिपाई छत्रपती शिवाजी महाराज खानाला आलिंगन दिलं खानानं दगा केला खानदाभिमान मान्याला खानदाभिमान मान्याला कटारीचा वार त्याने केला चिलकत होता अंगाला राजे सावध झाले खानाचा वार फुका गेला खान गरबडला आणि छत्रपती काय केलं वाघाचा मारा केला पोटामध्ये पिचवा खूप बसला तर भरलं पोटाला जिरहाजी तर भरलं माझ्या पोटाला जिरहाजी तर भरलं पोटाला जिरहाजी दी 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 भवानी शिवाजी शिवाजी महाराज सुखात असो अथवा दुःखात असो त्यांच्या मुखामध्ये एक शब्द अखंड असायचा त्या शब्दाचं नाव आहे जगदंब जगदंब संकट असो नाही तर आनंदात असो जगदंब म्हणजे जगदंबा तुळजाभवानी श्री शक्तीच आहे ना जिच्या दरबारात कीर्तन चालू आहे आपण सगळ्या गावकरी मंडळीने एवढा सुंदर अहिल्या देवींचा पुतळा बनवला एकदा टाळ्या वाजवा सगळ्या गावकऱ्यांसाठी आपणच आपला मोठेपणा आपणच आपलं कौतुक करायचं राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रशासन कसं चालवायचं आजपर्यंत अहिल्यादेवीला ओव्हरटेक करणारे प्रशासनाच्या बाबतीमध्ये दुसरी माऊली होऊन गेली नाही मायबाप दोन्ही बाजू अहिल्यादेवींकडे होते एका हातात पिंड होते आणि एका हातात तलवार गंधावाला आला की इकडून पिंडीकडे याचाला आणि या गांधा नडला की त्याला तलवार होक दोन्ही बाजू मऊ मेना होनी आम्ही विष्णुदास पण वेळ आली तर कठीण वज्रास भेद व्हायचे या अहिल्यादेवींचं जीवन आहे मायबाप 50 वर्ष भारताचा कारभार केला पण कधीच चोळीची माग सरकू दिली नाही बाई हातामध्ये महादेवाचे पिंड होती म्हणून जीवनात कधी अपयश आलं नाही त्यांचं नाव राजमाता अहिल्याबाई अरे समाजाची सेवा करण्याचा अहिल्याबाईंचा वेगळाच होता थाट वाघासारखा काना होता ताट संपूर्ण भारत देशामध्ये नदीवर बांधले त्या माऊलीने घाट आणि अशा अहिल्या देवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट अशी माऊली पुन्हा यावी काय विचाराची ताकद असते युद्ध करण्याची अहिल्या देवीला गरजच पडली नाही मायबाप शब्दांनीच माणसाची युद्ध मिटत होती मग असं अहिल्या देवी आणि जो न्याय रयतेला तोच मुलाला सुद्धा मग रथाला बांधून ओढीत नेलं होतं म्हणले चुकीला माफी नाही शिक्षाच मुलगा असो नाही तर कुणी असो असं योग्य आजही का न्यायप्रिय देवता न्याय गावातला न्याय गावातले वाद गावातच मिटले पाहिजे ही तंटामुक्ती अध्यक्ष पदविधी आहे ना ही अहिल्या देवींची निर्मिती ही 7-12 शब्दाचा अहिल्या देवीने निर्माण केलाय प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात 12 झाडं लावायचे आंब्याची आणि त्याच्यातले 7 शेतकऱ्याला 5 सरकारला 7 आणि 5 12 7-12 या अहिल्या देवींची रचना आहे आपण नुसतं अहिल्या देवी की जय हो म्हणतो पण त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये आले तर त्यांना खरा आनंद आहे एक जणाने आपल्यातल्यानेच फितुरी केली जवळपास लाखभर सैन्य घेऊन त्या अहिल्या देवींवर चाल करून निघाला अहिल्या देवीने एकच पत्र पाठवलं आणि एका पत्रात 2च वाक्य आहेत 2 वाक्यात तो गार झाला होता ते वाक्य ऐका ते पुढून युद्ध करायला आला अहिल्याबाईंनी पत्र पाठवलं आणि त्याच्यात पहिलं वाक्य होतं हो दादा आपल्या दोघात जर युद्ध तलवारीचं झालंच आम्ही काय माघारी पाहणार ना आम्ही लढणारच त्या दिवशी छत्रपतींच्या मराठेशाहीच्या साम्राज्याची शपथ घेतली त्याच दिवशी आपुले मरण पाहिले मी डोळ्यात त्याच दिवशी आम्ही मरणाला मिठी मारली असल्या वादाला आम्ही भेट नाही पण
युद्धामध्ये जर तू जिंकला आणि मी हारले, जर तुझा विजय झाला तर लोक तुला म्हणते काय पुरुषार्थ आहे, एका स्त्रीलाच तू हरवलं, आणि काय तुझा पुरुषार्थ आहे, पुरुष असून स्त्री सोबत लढला, काय तुझा मोठेपणा. आणि जर युद्धामध्ये मी जिंकले तू हरला तरी बी लोक तुला म्हणते तुला एका बाईने हरवलं. तुम्हाला मी काय करू? आईला देवी म्हणजे काहीच करू नको, राखी घेऊन येन बांध, मी बांधते तुला, तू फक्त इकडे ये. तेव्हापासून त्याने हात जोडून मायबाप सांगितलं आजपासून मी तुमचा बंधू आणि तुम्ही माझ्या भगिनी. युद्धाची गरजच नाही, शब्दानेच माणसं गार पडत होती मायबाप. अशी विचाराची ताकद आमच्या आईल्या देवींमध्ये होती. ही सुद्धा स्त्री शक्तीच आहे. आणि इतक्या महान महान स्त्रिया जरी होऊन या मातीमध्ये होऊन गेल्या तरी आपल्याला का मुली नको? आपला विषय चालवता जयपाल नावाचा राजा, त्याला 5 मुली झाल्या आणि 6वी मुलगी झाली. त्याने राणीला दम टाकला, आता जर मुलगी झाली तर तुला जिवंत ठेवणार नाही. म्हणजे स्त्रियांच्या जन्माचं स्वागत करा, इथून आपला स्त्री शक्तीचा विषय निघाला. मुक्ताबाई सारख्या स्त्री आपल्या माऊली होऊन गेल्या मायबाप. ताटीच्या अभंग जिने भावाला उपदेश केला. जनाबाई सारखी माऊली होऊन गेली. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला मग अधिकार आमच्या जनाबाईचा होता. आणि आपल्याला का मुली नको? आणि कर्मधर्म संयोगाने मायबाप त्या जयपाल नावाची असणारी जी राणी होती त्या राणीला 6वी मुलगी झाली मायबाप. पण राजा मारून टाकन म्हणून मायबाप त्याने मुलाचा ड्रेस घातला आणि राजाला कळूनच दिलं नाही मायबाप. मुलगा झालाय म्हणून सांगितलं. 21 वर्षापर्यंत गुह्य लपवलं मायबाप. मुलगा का मुलगी कळूनच दिलं नाही. किती राणे हुशार असेल, आणि नाहीतरी राणे हुशारच असते म्हणून तर तुमच्या कडक टोप्या, नाही तर तुमचा मागच खकना झाला असता. ही शेतकरीची गावात गप्पा हाणते ना 2 तुमचा सकाळी बोंबलत गावात, ही फक्त महिलांची कृपा आहे. शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मीच. तिला राग नाही, लोभ नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवराने ठाको टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाती, दारा काढाय परत महागारी. शेजारी म्हणजे 1.5 महिने येणार, 1.5 तासात कसं काय आली म्हणजे त्यांचं ऐकून काय मग काय दुधाचं नुकसान करू का? मग चलून द्या तुमचा धनका नुसतं संसारात मरायचं. आणि तुमची तर कोणाला काळजी नाही. पण आतुरता चिकाटी महिलांकडून शिकावं मायबाप. राण्या हुशार असतात. राण्या 21 वर्ष गुह्य लपवलं. मुलगा का मुलगी कळून दिली नाही. होती मुलगी आणि मुलाचा ड्रेस, मुलाचाच वेश. लग्नाचा विषय निघाला आणि त्या मुलीला बी कळालं मी मुलगी असून मुलगा म्हणून आजपर्यंत इतके दिवस ओरलं. अंतकरणाला वाईट वाटलं ना आत्महत्या करायचं ठरवलं. झाडावर चढली ती माऊली, फास लटकवला, मुंडकं गुतिवलं, उडी हाणणार. खालून दिंडी चालली होती माऊलींची. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. हॅलो निवृत्ती दादा, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताबाई, सगळ्या संतांचा मेळा चालला. आणि ती मुलगी फास गळ्यामध्ये गोतवलं. पण म्हणले ठीक आहे, जीव तर द्यायचाच आहे, पण म्हणजे शेवट संतांचे दर्शन घेऊन तरी जीव द्या. फास बाजूला कारण वर्ण उडी टाकली, माऊलीचे दर्शन घेतलं. मुलाचा ड्रेस होता ना, मग माऊलीला लक्षातच आलं नाही कोण आहे. माऊलीने असं खांद्याला धरलं, म्हणले दादा उठ. दादा शब्द मुखातून गेला आणि ती दादा म्हणजे दादा नाही मी दिदी, मुलगा नाही मी मुलगी. आणि डोळ्यातून आसरेन आत्महत्या करू नको. प्रभू रामचंद्राच्या धनुष्यातून सुटलेला बाण, संतांच्या मुखातून बाहेर गेलेला शब्द त्रिकालवादी सत्य, त्याला कोणी चॅलेंज देऊ शकत नाही, यम सुद्धा देऊ शकत नाही. तो जरी मुलगी असल, डोक्यावर हात ठेवला, स्त्रीचा तो घेला पुरुष उभा, स्त्रीचा तो पुरुष उभा, तो
जी पापणी लावते ना त्याला निमिष म्हणते. तेवढ्या मिनिटात चेंज. जी ही निमिष मात्र देह पालटिला, स्त्रीचा तो केला पुरुषोबा. मुलगी असून ज्ञानोबा यांच्या कृपेने मायबाप मुलगा झाला. हे का घडलं? मरणाचा प्रसंग आहे, पण मरण बाजूला सारलं. ज्ञानोबा सारख्या संतांना लोटांगण घातलं, आणि संतांना लोटांगण घातल्याच्या नंतर जीवनामध्ये परिवर्तन झालं. म्हणून तर तुकोबरा म्हणे संतांना लोटांगण घालताना मला लज्जा निर्माण होऊ देऊ नका. अभंगाच्या 3ऱ्या चरणात लोटांगणी संता लोटांगणी संतांना लोटांगण घालत असताना अंतकरणामध्ये लज्जा निर्माण हो. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. आणि माणसाचं काय झालं, जिकडे नाही तिकडे किती बिनला जेवणी वागते, पण चांगल्या कामात यायचं म्हणलं की लाजायचं. एखाद्या पोरामध्ये टाळ घेऊ, आणि मी कसं काय टाळ घेऊ, मी सायन्सला, आम्हाला हाणतो का तू सायन्सला म्हणले, आम्ही येडे येत का काय म्हणतो, आम्हाला मूर्ख समजलास का काय. अहो लय अवघड आहे. जिकडे नाही तिकडे किती बिनला जेवणी वागणार, पण चांगल्या कामात म्हणलं की लाजायचं. मी कसं काय चिटाय हातरून, मी कसं काय टाळ घेऊन, मी कसं काय हे ते ठिकाण सप्त्यात अब्दू असं नाही. या ठिकाणी लाजायचं. लाजबाई शंका दुराविला मान. हा हे तर लाजायचं ना बाबा. असं संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. संतांना लोटांगण घालताना. आणि म्हणून माझी तरुण पिढीला विनंती, या धर्म कार्यामध्ये येत असताना कधी लाजू नका. आणि मला आनंद आहे, आपल्या रोहिलागडची सगळी युवा शक्ती तरुण पिढी अत्यंत आनंदाने या सप्त्यामध्ये सहभागी होतात. आणि झालंच पाहिजे, कारण इथून पुढे ही धर्म यज्ञाची परंपरा ही याची तरुणांच्या खांद्यावर आहे. विडवलं हो. जुन्या माणसांनी सप्ते टिकून ठेवले हे त्यांचे उपकार आहे, पण ह्याच्या पुढे तरुणांनी झोकून दिल्याशिवाय हे वाढणार नाही. हा संप्रदाय वाढवणं, फुलवणं, त्याचा प्रचार करणं, त्याचा प्रसार करणं ही तरुणांवर जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी तरुण मुलांनी पेला, ही काळाची गरज आहे. विडवलं हो. हा वारकरी संप्रदाय. आणि एक वाक्य सांगतो, ज्यांना ज्यांना वाटत होतं हे वारकरी संप्रदाय म्हणजे काही वाडे तोड्याने खेड्यापाड्याने कीर्तन करतात, पण त्यांच्यासाठी एक चपराक आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 21 जानेवारीला दुबईला कीर्तन करून आलं होत. ज्ञानोबा यांच्या आशीर्वादाची ताकद आहे मायबाप. वारकरी संप्रदाय दुबई पर्यंत पोहोचला. ही तरुण पिढीची जबाबदारी मायबाप. जेवढं होता येईल एवढं. अरे नुसते सप्ते करू नका. आपल्यात बदल किती झाला हा फार महत्वाचा मुद्दा आहे मायबाप. सध्या बदल राहिला लांब, नुसता गाजेवाजच असं नाही. दुबईमध्ये 21 जानेवारी तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल. भव्य दिव्य कीर्तन महोत्सव झाला. राम मंदिराच्या निमित्तानं भारतातले सगळे नागरिक जे दुबईमध्ये आहेत त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला होता. इतकं भव्य सोहळा. आणि एक वाक्य सांगतो, ताई त्या दिदीला घेऊन बाहेर जातो मी, थोडं बाकीच्यांना लिंक लागत, थोडं बाजूला घेऊन जाऊ, घरात बसा तिकडे 10-5 मिनिटं. आणि शिस्त कशी असावी हे दुबईकडून शिकावं. विडवलं विवेकानंद म्हणले, जगामध्ये एका हातानं आपली संस्कृती धरा आणि दुसऱ्या हाताने जगामध्ये जे जे चांगले ते आपल्या हातामध्ये धरा. भारत माता सुद्धा जगाला वंदनीय झाल्याशिवाय राहणार नाही. शिस्त दुबईमध्ये गेल्यामुळे लक्षात येईल. एखादा माणूस जर रोड क्रॉस करत असेल आणि गाडी जर तिथनं जात असेल तर 15 फूट गाडी मागच थांबणार. 15 फूट पुढे माणूस ना अलीकडे गाडी थांबणार. आणि जवळ जाऊन जर गाडी थांबवली आणि माणूस जर दचकला
1.5 लाख दंड आहे. आपल्या दचकत नाही, गचकी होत्या डायरेक्ट, त्याला घासून नेणार. आपल्यात काय शिस्त राहिली का काय बाबा? सगळं अवघड परिस्थिती झाली, शिस्तच नाही. आणि रोडवर थुकला की ₹1,00,000 दंड आहे. थुकायचंच नाही. आम्ही सुद्धा आतली आत गिळीत होतो. 2-2.5 कीर्तन टाकावं लागतं तेव्हा कुठे एखादा दंड भरणं होईल. म्हणलं नको रे बाबा, एवढं सोपं आहे का काय तेव्हा हे. आणि नियम कडक ठेवले त्याच्यामुळे माणसं चुकाच करीत नाही. मॅनेज होण्याचा विशेष नाही. पोलिसाला जर म्हणलं ना पैसे घ्या नाही आपला दंड कमी करा, लगेच दुसरा दंड एक्स्ट्रा आहे. मॅनेज व्हायचा विशेष नाही. स्वतःची जमीन बघ. आता हे लेकरांनी आज काय तडाखाच लावला बा. एक झालं की रडते माझे बाळ ताने समजाविता रायना, नाना परी करे छंद रडतसे स्पंद स्पंद. असं द्या बाळ सगुण गुणाचे ताने, रडकं जरी असलं तरी चांगलं गुणाचं आहे. विठ्ठल शिस्त जरी असल आणि कसं असतं, एखादा देश प्रगत होण्यासाठी त्याला 2-4 गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट दत्ता महाराज, नेतृत्व तसं पाहिजे. हुकुमशाही मायबाप नियम मोडायचं कामच नाही, नेतृत्व. दुसरी गोष्ट समाजात एकी पाहिजे. तिसरी गोष्ट नेम कडक पाहिजेत. आणि चौथी गोष्ट माणसाच्याच अंतःकरणामध्ये बदलण्याची भावना पाहिजे. एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही. प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे आपल्यात बदल व्हावा. आणि हे बदलण्याची क्रांती सुरुवात आपल्यापासून करा. मी म्हणतो महाराष्ट्राची देशाची नका का दुबई व्हायना, आपल्या घराची तरी करा. प्रत्येकानं घरात एक विचार ठेवा. तो ब्राह्मण काका आहेत का कोण? माझं काकाला नेहमी सांगणे, लग्न जमविताना मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळते का हे आधी बघा. खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे. पोराचं काय नसतं वय, ते कसलं बी असू द्या समजूनच घेतं. त्याचं लय हलवा. ते आईकडे गेले की आईसारखंच बोलत. आईला म्हणतं तुझंच खरंय, बायकोला म्हणतं तुझंच खरंय. दोन्ही संघ आले की म्हणतं बाहेरच बरं रे. मरण का त्याची चिवणी तोंड झाली, सांगता येईना आणि बोलता येईना. आईला बोलावतं बायकोला राग, बायकोला बोलावतं आईला राग. पण 2 वाक्य सांगतात तरुण मुलांना, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. हा शब्द थोडे पण महत्वाचे. आईला देव म्हणा, पत्नीचा सांभाळ करा, व्यसनापासून दूर. आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज, विवेकानंद, अहिल्यादेवींचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवा. अरे 393 वर्ष झाले अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. राजाच्या येण्याने ही धरती पावन झाली. आणि त्यांचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवणं ही काळाची गरज आहे. विडवलं आणि ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा तुकोबरनं लोटांगण घालत होते. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणे. आणि संतांना लोटांगण घातल्यानंतर जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून तुकोबर द्यायचं असेल तर हेच द्या, मला संत संगत घडू द्या. आणि हे संत संगत घडण्यासाठी, हरिदासाच्या घरामध्ये भजन पूजन घडण्यासाठी मला शारीरिक शक्ती दे, मानसिक शक्ती दे, वैराग्याची शक्ती माझ्या अंगामध्ये दे. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे अंगी, तुका म्हणे तुका म्हणे अंगी, 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 तुका म्हणे अंगी. शक्ती देई माझे रंगी, शक्ती देई माझे रंगी. मनसी काय मागा, मनसी काय मागा, मनसी काही मागा, मनसी काही, मनसी काही मागा. शक्ती देई नाच रंगी, शक्ती देई नाच रंगी. मनसी काही मागा,
मनसी काळजी हेची देगा पांडुरंगा हेची देगा पांडुरंगा पांडुरंगा हेची देगा हेची देगा पांडुरंगा मनसी मनसी काय मागा मनसी अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबऱ्या म्हणतात, तुगा म्हणे अंगी शक्ती दे ना चौरंगी. आमच्या अंगामध्ये शक्ती दे. शक्ती सगळ्याच शक्ती लागतात. शारीरिक शक्ती, कथेची सामुग्री दे अवसाना, ही शक्ती पाहिजे. आणि दुसरी शक्ती विवेकासहित वैराग्याचे बळ, तेही बळ पाहिजे. आणि ह्या सगळ्या शक्ती आमच्या अंतकरणामध्ये असू द्या. आणि अशी शक्ती कशासाठी? संता लोटांगणी जाता संतांना लोटांगण घालण्यासाठी, संत सेवा करणे, हरिदासाच्या घरामध्ये आम्हाला भजन पूजन घडण्यासाठी या सर्व शक्ती आम्हाला द्या, अशी मागणी जगद्गुरु तुकोबाराने आजच्या अभंगातून भगवंतापुढे आपल्या अंतकरणातली इच्छा प्रकट केली. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ रोहिलागड सगळ्यांचं सहकार्य आहे. म्हणून तर कार्यक्रमाला भव्यता दे. अनेक वाक्य सांगतो, ज्या कुटुंबात इके असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, ज्या गावात इके त्या इके असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. तुमच्या गावामध्ये इके आहे, तरुण पिढीमध्ये इके आहे, म्हणून तर एवढा गोड सप्ताह म्हणून पंचक्रोशीत चर्चा सप्ताह करावं तर रोहिलागड करते तसं करावं, हे फक्त एकीचं प्रतीक आहे. अशीच एकी आबादी ठेवा. अनेक वाक्य सांगतो, राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, घासून करा, तासून करा, हसून करा, बसून करा, रसून करा, पण आपल्या धर्मासाठी, आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या परंपरेसाठी आणि आपल्या ज्ञानोबा तुकोबारांचे विचार जपण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी एक व्हा, ही फार महत्वाची काळाची गरज आहे. एकी फार महत्वाची आहे. सामाजिक कार्यामध्ये, धर्म कार्यामध्ये मनापणाची अपेक्षा न करता सगळ्यांनी एक होऊन, सप्ताह म्हणजे गावचं नाक आहे मायबाप, आणि अशी एकी आपल्या गावामध्ये आहेत. जातीपातीच्या पलीकडे जाऊन आमचा वारकरी संप्रदाय सकळ अशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीचे नामे. म्हणून तेवढा भरगच्च समाज नियोजन करणारे सगळ्यांना सोबत घेऊन एवढं सुंदर कार्यक्रमाचं नियोजन करतात. सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. जाता जाता एक निवेदन, माझे गुरुवर्य, माझे वडील परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ वडिलांच्याच आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा. आणि गेल्या वर्षी मी सांगितलं होतं की भव्य दिव्य ज्ञानोबारांचं मंदिर कर्जतला बांधलं आहे, तुम्ही एक दिवस भेट द्यायला या. तर बरेचसे मंडळी आले होते, आमचे भगवान दादा, बळीराम भाऊ, सरपंच, ही सर्वच मंडळी. बाकी सर्व गावातल्या युवा पिढीला विनंती, याही वर्षी पुढच्या महिन्यामध्ये फार मोठा सोहळा आहे, बरोबर आज महिन्यालाच आहे, 20 मार्च ते 23 मार्च असं 4 दिवसाचा भव्य आणि दिव्य कीर्तन महोत्सव.